हाय फ्रेंड्स, मी ओम बबन वाघमारे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर. याचं नाव वाघमारेच अकॅडमी. फ्रेंड्स, आपण मागच्या व्हिडिओमध्ये 9th क्लासचा सायन्सचा 15 चॅप्टर लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम यामधला 15 हा जो लेसन आहे यामधला आपण 3rd क्वेश्चनपर्यंत आपण सोडवलेले होते. तर आता आपण 4th क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. तर 4th क्वेश्चन सॉल्व्ह करूया. तर इथे मी क्वेश्चन 4 काढलेला आहे. तर क्वेश्चन 4 असा आहे की नेम द हार्मोन्स ऑफ द फॉलोइंग एंडोक्राइन ग्लँड्स अँड द फंक्शन ऑफ इच. म्हणजेच की आपल्या शरीरामध्ये जे एंडोक्राइन ग्लँड्स आहेत त्यांची आपल्याला जे नावे दिलेली आहेत त्या नावानुसार आपल्याला त्यांचे फंक्शन लिहायचे आहेत. तर त्याचा आन्सर असा आहे की फर्स्ट आपण एक कॉलम केलेला आहे, त्यामध्ये ग्लँड्स, हार्मोन्स आणि फंक्शन आपल्याला हे सर्व लिहायचं आहे. प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलं आहे की त्या हार्मोन्स त्यामधील हार्मोन आपल्याला त्यामध्ये त्या ग्लँड्समध्ये हार्मोन्स लिहायचे, त्याचे फंक्शन लिहायचे. तर आपण सॉल्व करूया. तर सोल्युशन असं आहे की फर्स्ट इथे मी बॉक्स केलेला आहे तयार. ते यामध्ये एका बॉक्समध्ये ग्लँड्स, एकामध्ये हार्मोन आणि फंक्शन. तर इथे जे फर्स्ट एंडोक्राइन ग्लँड आहे ते आहे पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँडचे जे हार्मोन्स आहेत त्यामध्ये फर्स्ट हार्मोन आहे ग्रोथ हार्मोन. म्हणजे ग्रोथ हार्मोनचं जे पिट्युटरी ग्लँड्समुळे जे ग्रोथ हार्मोन्स होतात, तर ग्रोथ हार्मोन जे आहे त्यांचं ग्रोथ हार्मोनचं जे फंक्शन आहे ते असं आहे की इट रेग्युलेट हाईट अँड ग्रोथ. म्हणजेच की आपल्या हाईट जी आपली वाढते, आपला ग्रोथ होते ते या ग्रोथ हार्मोन्समुळे होते. आणि नेक्स्ट आहे एड्रेनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन. या हार्मोनमुळे जे आहे आपला कंट्रोल द एंड्रेनल ग्लँड्स, म्हणजेच की एंड्रेनल ग्लँड्सवर ते कंट्रोल करते. नेक्स्ट आहे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. म्हणजेच की ते थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन काय करते, कंट्रोल द थायरॉइड ग्लँड. थायरॉइड ग्लँड जे असते आपल्या शरीरामध्ये त्याच्यावर कंट्रोल करते. नेक्स्ट आहे प्रोलॅक्टिन जे काय करते, रेग्युलेट मिल्क प्रोडक्शन, स्टिम्युलेट्स ओव्हरी टू प्रोड्यूस एस्ट्रोजेन अँड रिलीज ऑफ एग. हे त्याची काम आहे, फंक्शन आहे. नंतर आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. याचं जे काम आहे ते आहे स्टिम्युलेट्स ओव्हरीज टू प्रोड्यूस द कॉर्पोस ल्युटेम फॉर ओव्युलेशन फॉर रुप्च्यूड फॉसिली. हे त्याचं फंक्शन आहे. नेक्स्ट आहे ल्युटेनिझिंग हार्मोन. याचं जे फंक्शन आहे कॉन्ट्रॅक्ट युटेरस ड्युरिंग चाइल्ड बर्थ. नंतर आहे ऑक्सिकोटिसिन आणि अँटीड्युरेटिक हार्मोन. याचे जे काम आहे ते रेग्युलेट्स वॉटर लेवल इन बॉडी. तर त्यानंतरचं जे हार्मोन आहे ते आहे थायरॉइडमध्ये जे एंडोक्राइन ग्लँड आहे ते आहे थायरॉइडमध्ये थायरॉक्सिन हे हार्मोन्स असते. थायरॉक्सिन काय करते तर कंट्रोल बॉडी ग्रोथ अँड मेटाबॉलिझम. आपले जे बॉडी ग्रोथ आणि मेटाबॉलिझम कंट्रोल करते. तर नंतर आहे कॅल्सिटोनिन काय करते, मेंटेन कॅल्शियम अँड फॉस्फरस बॅलन्स इन बॉडी. आपल्या शरीरातलं जे कॅल्शियम आणि फॉस्फरसचे जे बॅलन्स करते ते कॅल्सिटोनिन करते. नेक्स्ट आहे एंड्रेनल काय करते तर एंड्रेनलमध्ये जे आहे एंड्रेनलाइन हे हार्मोन असते. इट स्ट्रेस हार्मोन. इट कंट्रोल बिहेवियर ड्युरिंग इमर्जन्सी अँड इमोशनल सिच्युएशन. म्हणजेच की एंड्रेनलाइन काय करते तर आपले स्ट्रेसवर कंट्रोल करते आणि बिहेवियर ड्युरिंग इमर्जन्सी आणि इमोशनल सिच्युएशनमध्ये त्याचं आपलं बिहेवियर कंट्रोल करते. नंतर आहे नॉर एंड्रेनलाइन हे काय करते तर इट मेंटेन्स बॅलन्स ऑफ Na+K+ अँड स्टिम्युलेट्स मेटाबॉलिझम. म्हणजेच की जे Na+ म्हणजेच की सोडियम आणि K+ म्हणजे पोटॅशियम, म्हणजेच की सोडियम आणि पोटॅशियमचं ते बॅलन्स करते आणि स्टिम्युलेट करते मेटाबॉलिझमचं. नेक्स्ट आहे थायमोस आणि हे जे आहे त्यामध्ये हार्मोन्स असते. त्याचं जे हे आहे फंक्शन आहे इट इज पार्ट ऑफ बॉडी डिफेन्स विच गिव्ह इम्युनिटी. म्हणजेच की आपल्याला जे इम्युनिटी देण्याचं काम काय करते तर थायमस करते. नंतरचे जे हे आहे ग्लँड आहे ते आहे टेस्टिसमध्ये काय असते तर
टेस्टोस्टेरोन असते, त्यामध्ये हे हार्मोन असते. त्या हार्मोनचं फंक्शन जे आहे स्टिम्युलस ग्रोथ ऑफ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर सच ॲज बियर्ड, मस्टेक, पबिक हेअर इटीसी इन मेन, म्हणजे की हे त्याचं फंक्शन आहे. नंतर आहे ओवेरी, यामध्ये जे हे असते हार्मोन असते ते ओस्ट्रेजन काय करते तर रिस्पॉन्सिबल फॉर फिमेल सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक, ब्रिस्ट ग्रोथ ऑफ प्युबिक अँड अंडरआर्म हेअर. त्यानंतर जे आहे ते प्रोगेस्टेरॉन, ते प्रिपेअर द युटेरस फॉर प्रेग्नन्सी. यानंतरचा जो क्वेश्चन आहे आपल्याला, हा क्वेश्चन जो आहे हा 5th क्वेश्चन आहे. यामध्ये आपल्याला काय करायचं, ड्रॉ अँड लेबल डायग्राम. आपल्याला डायग्राम काढायची आणि त्यांना नावे द्यायची आहे. तर फर्स्ट डायग्राम काढायची आपल्याला, म्हणजेच की यामध्ये आपल्याला काही नावे दिले त्याची आपल्याला हे डायग्राम काढायची आहे. तर फर्स्ट आहे ह्युमन एंडोक्राइन ग्लँड्स, त्यानंतर आहे ह्युमन ब्रेन, नेफ्रॉन, नर्व सेल, ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टीम. तर फर्स्ट आपण ह्युमन ब्रेन याची आपण हे काढूया, डायग्राम काढूया. ह्युमन ब्रेनची जी डायग्राम आहे ती इथे तुम्हाला दिसत आहे. तर ह्युमन ब्रेनमध्ये जे असतात, तर फर्स्ट आहे म्हणजे मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करून दाखवतो की ह्युमन ब्रेनमध्ये जे 2 ब्रेन असतात. फर्स्ट आहे सेरेब्रम म्हणजेच की मोठा मेंदू, आणि सेरेबेलम म्हणजे छोटा मेंदू. आणि हे जे आहे हे स्पायनल कॉर्ड आहे. स्पायनल कॉर्ड काय करते तर आपल्या ज्या संवेदना होतात त्या मेंदूपर्यंत पोहोचण्याचं काम करते. तर मेडुला ऑब्लॉंगाडा काय ते स्पायनल कॉर्ड, इथे जो हा स्पायनल कॉर्ड आहे हा जो थोडासा जाडसर असतो, तिथून याला मेडुला ऑब्लॉंगाडा म्हणतात. आणि हा मेडुला ऑब्लॉंगाडा जेव्हा खाली जातो तेव्हा तो लहान होत जातो आणि स्पायनल कॉर्ड बनतो. तर यानंतर आपल्याला काढायचं आहे ह्युमन एंडोक्राइन ग्लँड्स. तर ह्युमन एंडोक्राइन ग्लँड इथे आपल्याला दिसत आहेत. तर हे तुम्ही डायग्राम काढू शकता. फर्स्ट असते इथे आपल्या मेंदूपाशी असते हायपोथॅलेझम, पिट्युटरी ग्लँड, थायरॉइड अँड पॅराथॉइड ग्लँड, आणि मग असते पॅनक्राईज, ॲड्रेनल ग्लँड, मग असते प्लॅसेंटा म्हणजेच की ड्युरिंग प्रेग्नन्सी. नंतर आहे टेस्टिकल इन मेल, ओवेरी इन फिमेल, थायमस, पायनल ग्लँड. तर इथे तुम्ही याची डायग्राम करून हे नाव देऊ शकता. नंतर जे नेफ्रॉन आपल्याला नेफ्रॉनची डायग्राम काढायची. तर नेफ्रॉनची डायग्राम इथे दिसत आहे तुम्हाला, तुम्ही अशी काढू शकता. तर नेफ्रॉनच्या डायग्राममध्ये नेफ्रॉन म्हणजे यामध्ये काय असतात, डिस्टर कॉन्व्युलेट ट्यूबल, ग्लोमेरुलस आणि कलेक्टिंग आणि असते टू युरेटर, आणि असते लूप ऑफ हेन, आणि प्रोक्सिमल कॉन्व्युलेट ट्यूबल, आणि बोमन्स कॅप्सूल, हे जे असते या नेफ्रॉनमध्ये प्रेझेंट असते. तर नेक्स्ट आहे नर्व सेल काय करते तर आपल्या ज्या संवेदना असतात ते ब्रेनपर्यंत पोहोचवण्याचं काम काय करते, ब्रेनपर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे ते हे नर्व सेल करते. तर नर्व सेलमध्ये जे असते ते न्यूक्लियस, नर्व सेल जी असते एक सेल असते, सेलप्रमाणे असते. तर त्यामध्ये जो न्यूक्लियस असतो तो इथं असतो. हा न्यूक्लियस म्हणजेच की इथे न्यूक्लियस असतो, डेंड्राइट्स असते, एक्झॉन असतो, श्वान सेल असते, नोड ऑफ रणवीर असते, आणि एक्झॉन असते. एक्झॉन म्हणजेच की एक्झॉन टर्मिनल असते, आणि मायलिन शीट असते, सेल बॉडी असते. तर एवढे सगळे जे ऑर्गन आहेत ते यामध्ये प्रेझेंट असतात या नर्व सेलमध्ये. की नर्व सेलला एक नाव आहे, त्याला म्हणतात न्यूरॉन असे नर्व सेलला म्हणतात. तर यानंतर आहे ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टीमची आपल्याला डायग्राम काढायची आहे. तर ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टीमची डायग्राम मी इथे खाली दाखवत आहे, तशी तुम्ही काढू शकता. तर फर्स्ट आहे इन्फेरियर व्हेना कॅवा, एड्रेनल ग्लँड, रिनल आर्टरी, रिनल व्हेन, किडनी, ॲब्डोमिनल एरोटा, युरेटर, ब्लॅडर, युरेथ्रा, इकडून एक कॉर्टेक्स, मेडुला, रेनल पेल्विस. तर एवढे सगळे जे पार्ट आहेत ते या आपल्या ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टीमचे आहेत. तर याची तुम्ही स्क्रीनशॉट करून डायग्राम करू शकता.
तर आता जो हा क्वेश्चन आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे 6 क्वेश्चन, आन्सर द फॉलोइंग. फर्स्ट आहे एक्सप्लेन केमिकल कोऑर्डिनेशन इन ह्युमन अँड गिव्ह द नेम अँड फंक्शन्स ऑफ सम हार्मोन्स. म्हणजेच की आपल्याला ज्या ह्युमन कोऑर्डिनेशन म्हणजे केमिकल कोऑर्डिनेशन आहे ह्युमनमध्ये, त्याचे आपल्याला नेम्स आणि फंक्शन लिहायचे सम हार्मोनचे. आणि नंतर आहे बी आहे एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन द एक्सक्रिटरी सिस्टीम ऑफ ह्युमन अँड प्लांट्स. म्हणजे की प्लांट्स आणि ह्युमन मध्ये एक्सक्रिटरी सिस्टीमचे आपल्याला डिफरन्स लिहायचा आहे. आणि सी आहे एक्सप्लेन कोऑर्डिनेशन इन प्लांट्स विथ द हेल्प ऑफ सुटेबल एक्झाम्पल्स. फर्स्ट आपण आन्सर लिहूया ए क्वेश्चनचं. तर एचा आन्सर असा आहे की ह्युमन इज केमिकली कोऑर्डिनेटेड बाय द कॉम्प्लेक्स केमिकल कंपाऊंड्स आर कॉल्ड हार्मोन्स. म्हणजे की हार्मोन्समुळे जे केमिकल कोऑर्डिनेटेड असते ह्युमनमध्ये, दे आर सिक्रीट बाय एंडोक्राइन ग्लँड. आपले जे हार्मोन असतात ते सिक्रीट होतात एंडोक्राइन ग्लँडमुळे. आपल्या शरीरामध्ये खूप एंडोक्राइन ग्लँड आहेत. तर एक्झाम्पल आहे याचं, एक्झाम्पल्स आहेत थायरॉइड, पिट्युटरी ग्लँड, ॲड्रेनल ग्लँड, ETC आहेत, आणखीन आहेत. तर त्यानंतर हार्मोन्स आर रिलीज डायरेक्टली इन टू ब्लड सर्क्युलेशन अँड ट्रान्सपोर्ट टू द टार्गेट ऑर्गन फॉर केमिकल कोऑर्डिनेशन. म्हणजेच की जे हार्मोन्स असतात ते ब्लडच्या यामध्ये थ्रू सोडले जातात आणि ते ब्लडचे ते ट्रान्सपोर्ट केले जातात जिथे त्याची गरज आहे. नेक्स्ट आहे सम हार्मोन्स आर. म्हणजेच की इथे काही हार्मोन दिलेले आहेत. फर्स्ट आहे ग्रोथ हार्मोन्स. इट इज रेग्युलेट हाईट अँड ग्रोथ ऑफ ह्युमन बॉडी. म्हणजेच की आपले ह्युमन बॉडी आणि आपली जी हाईट आहे त्याच्यावर कंट्रोल करते. थायरॉक्सिन स्टिम्युलेट टिश्यू मेटाबॉलिझम अँड मेंटेन बेसिक मेटाबॉलिक रेट. एड्रेनलाइन इट इज स्ट्रेस हार्मोन. इट कंट्रोल बिहेवियर ड्युरिंग इमर्जन्सी अँड इमोशनल. तर आता बी जे आहे, बीचं जे सोल्युशन आहे रिमूव्हल वेस्ट products from the body is called excretion. Excretion is carried out by excretory system. And next आहे the primary compound of excretory system are the kidneys, the ureter, the urinary bladder and urethra. हे आपल्या excretory system चे एक पार्ट आहे, म्हणजे त्यामध्ये ऑर्गन ते इन्क्लूड आहेत. नेक्स्ट आहे त्यामधलं when blood is reaches the kidney, useful substances are absorbed back into blood. म्हणजेच की जे किडनीपर्यंत जी वेस्ट मटेरियल जाते त्यामधली जे युजफुल सबस्टन्स आहे ते किडनी जे आहे ते ब्लडमध्ये ट्रान्सपोर्ट करते. त्यानंतर विल द वेस्ट मटेरियल आर डिझॉल्व्ड इन वॉटर अँड रिमूव्ड फ्रॉम बॉडी इन द फॉर्म ऑफ युरिन. म्हणजेच की त्यामध्ये जे वेस्ट मटेरियल असते ते डिझॉल्व करते वॉटरमध्ये आणि ते आपल्या शरीराच्या बाहेर काढण्याचं काम काय करते, युरिन जे युरिन ते आपल्या शरीराच्या बाहेर काढण्याचं काम एक्सक्रिटरी सिस्टीम करते. Plants remove waste material by various process as they do not have any excretory system. म्हणजे की त्यांना आपल्यासारखी एक्सक्रिटरी सिस्टीम नाही आहे, ते विविध प्रकारे त्यांचं वेस्ट मटेरियल बाहेर काढतात. तर ऑक्सिजन बाय प्रोडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस रिमूव्ड थ्रू स्टोमॅटा. स्टोमॅटाच्या थ्रू जे आहे ते फोटोसिंथेसिसचे ऑक्सिजन बाहेर काढतात, म्हणजे ऑक्सिजन वॉटर काढतात बाहेर. मोस्ट ऑफ वेस्ट सबस्टन्स ऑफ प्लांट्स आर स्टोर्ड इन व्हॅक्युल्स of leaves, cells and in flower, fruit and bark of the stem. म्हणजेच की त्यांचे जे वेस्ट मटेरियल असते ते स्टोअर केलेलं असते लीफ सेलमध्ये, फ्लॉवरमध्ये, फ्रूटमध्ये, बार्क स्टीममध्ये आणि मग त्यानंतर ते बाहेर काढलं जाते. त्यानंतर सम वेस्ट मटेरियल आर स्टोअर इन झायलम, द फॉर्म इन रेसिन अँड गम. म्हणजेच की ह्या काही वेस्ट मटेरियल जे असते झायलममध्ये स्टोअर केले असते आणि ते पण कशाच्या फॉर्ममध्ये असते, गम आणि रेसिन. आपण बघतो की एखाद्या झाडातून एक सबस्टन्स बाहेर निघते त्याला गम असे म्हणतात. नंतर आहे सम वेस्ट मटेरियल एक्सक्रिटेड थ्रू रूट्स इन टू द सराउंडिंग सॉइल. म्हणजे की काही जे वेस्ट मटेरियल असते ते रूटच्या सहाय्याने सराउंडिंगच्या सॉइलमध्ये सोडलं जातं. नेक्स्ट आहे सी नर्वस सिस्टीम अँड मस्क्युलर सिस्टीम ब्रिंग मुवमेंट इन ॲनिमल्स. जसं की नर्वस सिस्टीम आणि मस्क्युलर सिस्टीम आपल्या शरीर म्हणजे आपल्या ॲनिमलमध्ये होत असते. दे सिस्टीम आर अबसेंट इन प्लांट्स. म्हणजे की ते प्लांट्समध्ये अबसेंट असते. इट डझंट मीन दॅट प्लांट डू नॉट शो मुवमेंट. म्हणजेच की प्लांट जे आहेत ते मुवमेंट शो करत नाहीत. प्लांट्स ऑल्सो शो
मोमेंट कॉल्ड ग्रोथ मोमेंट. म्हणजेच की प्लांट जे मोमेंट करते ते फक्त ग्रोथ म्हणजे वाढाची करते. आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो, परंतु प्लांट जे आहे ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. तर त्यामुळे जे यांच्यामध्ये जे नर्वस सिस्टीम आहे ते अब्सेंट आहे. द प्लांट हार्मोन्स और ग्रोथ रेग्युलेटर ब्रिंग अबाउट कोऑर्डिनेशन इन प्लांट. जसे हार्मोन्स असतात आणि ग्रोथ रेग्युलेटर असतात त्यांनी कोऑर्डिनेशन असते प्लांट्समध्ये. तर त्याचे एक्झाम्पल्स आहेत. ऑक्सिन, इट प्रमोट्स ग्रोथ इन द स्टीम अँड रूट. गिबेरेलिन, इट प्रमोट्स सीड जर्मिनेशन. कायटोकिनी, इट प्रमोट्स सेल डिव्हिजन. अब्सिसिक ॲसिड, इट प्रिव्हेंट्स सीड जर्मिनेशन. तरी ते आपला 6th क्वेश्चन सॉल्व्ह झालेला आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन 7th क्वेश्चन आहे. तर 7th क्वेश्चन आपण बघूया काय आहे. तर 7th क्वेश्चन असं आहे की एक्सप्लेन इन युअर ओन वर्ड विथ द सुटेबल एक्झाम्पल. जस की सुटेबल एक्झाम्पलनुसार आपल्याला ते ओन वर्डमध्ये आपल्याला लिहायचं आहे. तर ए आहे, व्हॉट इज द मीन बाय कोऑर्डिनेशन. हाऊ डज एक्सक्रीशन ऑकर इन ह्युमन बिंग. हाऊ इज एक्सक्रीशन इन प्लांट्स युजफुल टू ह्युमन बिंग. डिस्क्राईब द ट्रान्सपोर्शन सिस्टीम इन प्लांट. तर फर्स्ट आपण एचं सोल्युशन लिहूया. द वर्किंग टुगेदर ऑफ व्हेरियस ऑर्गन of the body of an organism is proper manner to produce an appropriate reaction to change in environment is called coordination. In humans, coordination is done by the nervous system and endocrine system. Neurons and hormones together bring growth and movement human. हे तुम्ही लिहू शकता. आपण जर ते पूर्ण एक्सप्लेन केलं तर व्हिडिओ खूप लंबा होईल, तर तुम्ही त्याचे स्क्रीनशॉट काढून घ्या. इन प्लांट हार्मोन्स सच ॲज ऑक्सिन, कायटोकिन ब्रिंग कोऑर्डिनेशन. तर हे एचा आन्सर आहे. तर बीचा आन्सर असा आहे की द प्रायमरी कंपोनेंट्स ऑफ एक्सक्रेटरी सिस्टीम आर द किडनी इज मेड अप ऑफ युनिट्स कॉल्ड नेफ्रॉन पासून बनलेली असते. When blood reaches to the kidney, nephrons filter blood. The useful substances are absorbed back into blood, while the waste material are dissolved in water and removed from the body in the form of urine with the help of ureter, urinary bladder, urethra. Urine is the discharge. नेक्स्ट आहे सीचं जे आन्सर आहे, द एक्सक्रीटरी प्रोडक्ट ऑफ द प्लांट सच ॲज रबर, वॅक्स, गम, रेसिन्स. ऑल दिस प्रोडक्ट्स आर यूज बाय ह्युमन्स इन द डेली ॲक्टिव्हिटीज. आपण डेली ॲक्टिव्हिटीमध्ये हे प्रोडक्ट्स वापरतो. नेक्स्ट आहे द ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन प्लांट्स कन्सिस्ट ऑफ झायलम अँड फ्लोएम. तर ट्रान्सपोर्ट जी सिस्टीम आहे ती झायलम आणि फ्लोएममुळे कंडक्ट होते. Xylem transport water and minerals from the soil to the roots and from roots to every part of the plant. Xylem जे ते वॉटर ट्रान्सपोर्ट करायचं काम करते. वॉटर आणि मिनरल्स सॉईल पासून ते रूट पर्यंत आणि रूट पासून ते इतर प्लांटच्या पार्टपर्यंत. फ्लोएम ट्रान्सपोर्ट द फूड फ्रॉम लिव्स टू द अदर पार्ट ऑफ प्लांट. फ्लोएम जे आहे ते फूड ट्रान्सपोर्ट करायचं काम करते पानापासून ते झाडांच्या विविध ऑर्गन्सपर्यंत. नेक्स्ट क्वेश्चन आहे 8th क्वेश्चन. कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट द इव्होल्युशन ऑफ ब्रेन वर्टिब्रेट्स अँड प्रेझेंट इन क्लासरूम. द ब्रेन स्ट्रक्चर इन ऑल वर्टिब्रेट animal with backbone is basically in same in course of evolution. Vertebrate brain has undergone change and become more effective in lower animals, frogs and lizard. Most of the brain structure is transferred from one generation to other. Therefore, their behavior is mostly without any teaching. In mammals, the especially in human, the brain is developed
Further, during life learning, this has the benefit of human life fit better into child environment. नेक्स्ट क्वेश्चन आहे 9 क्वेश्चन आहे. आता हा लास्ट क्वेश्चन आहे. नाही, या शेवटचा क्वेश्चन जो आहे तो 10th क्वेश्चन आहे. तर आपण 9th क्वेश्चन सोडूया. एक्सप्लेन द फंक्शन ऑफ व्हेरियस एंडोक्राइन ग्लँड बाय प्रेझेंट अँड ॲक्ट लाईक व्हाय ॲम इम्पॉर्टंट. याचा आन्सर आहे हॅलो. म्हणजे आपल्याला त्याचं एक्सप्लेनेशन म्हणजेच की त्याची फंक्शन लिहायचं आहे. हॅलो, आय एम पिट्युटरी ग्लँड, आय सिक्रेट मेनी हार्मोन्स, आय एम इम्पॉर्टंट बिकॉज आय रेग्युलेट ग्रोथ अँड स्टिम्युलेट अदर ग्लँड्स टू सिक्रेट देअर हार्मोन्स. नंतर आहे हॅलो, आय एम थायरॉइड ग्लँड, आय सिक्रेट थायरॉक्साइन, आय एम इम्पॉर्टंट बिकॉज आय कंट्रोल ग्रोथ अँड मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. नेक्स्ट आहे hello, I am adrenal gland, I secrete adrenaline, I important because I help in bearing stress during emergency. त्यानंतर hello, I am thymus gland, I secrete thymosin, I am important because I protect your body from disease. तर आता लास्ट क्वेश्चन आहे 10th क्वेश्चन आहे. Collect the information to justify the statement human beings are intelligent and different from other animals and present in classroom. तर याचा आन्सर आहे human beings are intelligent and different from other animals due to the following reason. तर याचे रिझन्स असे आहेत की फर्स्ट रिझन आहे साईज ऑफ ब्रेन. म्हणजे इन एनलेजेड brain is neuron connection more which increase IQ, whereas the number of brain cell actually remains constant in other animal. Next is development of large number of folds. A greater number of folds in cerebral cortex is significant step in human brain evolution. It is increased intelligence in next 3 division of cerebrum. Another unique feature of the human brain decision of the cerebrum into halves. The left side of our brain control the right side of our body and right side of our brain control the left side of our body. म्हणजेच की आपला जो उजवा जो भाग असतो आपल्या शरीराचा तो जो भाग कंट्रोल आपला डावा मेंदू करतो आणि डावा मेंदू जो आहे तो उजवा भाग कंट्रोल करतो. तर इथे जी आपली जे एक्सरसाइज आहे 15 चॅप्टरची ती कंप्लीट झालेली आहे. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत टेक केअर आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय फ्रेंड्स.